शेवगाव तालुक्यातील गदेवाडी गावात प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक झाला असून विविध प्रलंबित विकास कामे, पाणी टंचाई आणि कथित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ समस्त ग्रामस्थांनी हनुमान मंदिर परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे. गावातील परिस्थिती गंभीर बनल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही असा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली असून महिलांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच मारुती मंदिर ते नंदिनी परिसरातील गटार कामामध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून तुपे गल्लीतील रस्त्याच्या कामाच्या बिलाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे सन 2023 ते 24 मध्ये मंजूर झालेले जलजीवन मिशनचे काम अद्याप सुरू झाले नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. तसेच दिव्यांगांसाठीचा निधी गेल्या 2 वर्षांपासून वितरित करण्यात आलेला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की आम्ही अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली, मात्र फक्त आश्वासने मिळाली. आता मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार. या आंदोलनामुळे गदेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून प्रशासन या आंदोलनाची दखल कधी घेणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. गदेवाडीतील आमरण उपोषणामुळे स्थानिक प्रशासनावर दबाव वाढताना दिसत असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी संदीप नांद्रे, शेवगाव.